विजय बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। ओबीसी व अधिकार मंच की ओर से 3 अगस्त से 7 अगस्त के बीच मंडल यात्रा निकाली जाएगी। 7 अगस्त को मंडल कमीशन लागू किया गया था। उसी दिन से पूरे भारत में इस दिन को मंडल दिवस के रूप में मनाया जाता है। इस दिवस के अवसर पर जातिवार जनगणना जैसे महत्वपूर्ण विषय को लेकर यह मंडल यात्रा निकालेगा। मंडल दिवस जो 7 अगस्त एक मंडल दिवस असतो, त्या औचित्य साधून मंडल यात्रा काढतोय आम्ही आणि ही तिसरी यात्रा आहे। 2022ला 23ला आणि 24ला या पद्धतीने तिसरी यात्रा आहे आणि ही मंडल यात्रा जोपर्यंत निघणार आहे, जोपर्यंत ओबीसी समाज इस्टॅब्लिश होत नाही आणि ओबीसी समाजाची न्याय हक्क अधिकार मिळत नाही, तर ही जातीय जनगणनेचा प्रमुख मुद्दा घेऊन आम्ही यात्रा काढतोय। जातीय जनगणना मागच्या एक 90 वर्षापासून जनगणना झालेली नाही आहे। जनगणना न झाल्यामुळे महाराष्ट्राला किंवा भारत सरकारला ओबीसी संबंधाने धोरण ठरवण्यात अनेक अडचणी येत आहेत। तुम्ही इलेक्शन्स बघितले असणार, मागचे महानगरपालिका, नगरपालिका किंवा जिल्हा परिषदा सुप्रीम कोर्ट डेटा मागतोय आणि भारत सरकारकडे ओबीसीचा डेटा नाही आहे। रोहिणी आयोग डेटा मागतोय पण भारत सरकारकडे डेटा नाही आणि तुम्हाला मी सांगितलंच की बजेटसुद्धा ओबीसीला कमी आहे। हा बजेटसुद्धा वाढवून घेता येईल आणि ओबीसीचे हक्क आणि अधिकार मिळवता येतील, म्हणून जनजागरण व्हावं, गावगावात माहीत व्हावं की जनगणना झाल्यानंतर काही फायदे आहेत। या अनुषंगाने आम्ही ही मंडल यात्रा काढतोय।